नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। लक्ष्मी म्हणजे स्वकष्टातून मिळालेले समाधान। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी होय। लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळवलेल्या समाधानात आहे, संतुष्टतेत आहे। म्हणूनच माता लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटलं जातं बघा, नमस्ते सर्व देवांना वरदासी हरे प्रिया, या गती त्वत्प्रसन्नानां सामे स्यात तव दर्शनात। याचा अर्थ असा होतो, सर्व देवांना वर देणाऱ्या, भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या हे देवी लक्ष्मी, तुम्हाला माझा नमस्कार असो। तुम्ही प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते, ते मला सुद्धा तुमच्या आशीर्वादाने प्राप्त हो। आता आपल्याला बघा, लक्ष्मी म्हटलं, लक्ष्मी प्राप्ती म्हटलं की काय दिसतं? फक्त समोर पैसा दिसतो। मग बरेच जण तर काय लक्ष्मी प्राप्ती उपाय, लक्ष्मी प्राप्ती सेवा, धनप्राप्ती मंत्र, धनप्राप्ती तोडगा अशा गोष्टी करतात। ह्या गोष्टी केल्या म्हणजे पैशाचा पाऊस पडणार, आपल्याला काही कामं करायची गरज पडणार नाही, किंवा माझं कर्ज एका शुक्रवारमध्ये फिटणार, 3 शुक्रवारमध्ये 21 दिवसामध्ये फिटणार, असं काहीही नाही। जे आहे ते मी तुम्हाला स्पष्ट आणि खरं सांगते, असं काहीही नाही। बघा, कष्ट तुम्ही, मी किंवा कोणीही, प्रत्येक जण कष्ट करतो। कष्टाशिवाय किंवा कष्टाला दुसरा पर्याय नाही। पण बऱ्याच वेळेला आपण जे कष्ट करतो, जी मेहनत करतो, त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही। आपण म्हणतो सुद्धा बघा बऱ्याच जणांना की हा खूप कष्ट करतो, पण तो म्हणजे जसं आम्ही बघतोय तो आहे तसाच आहे, कारण त्याच्या कष्टाचा त्या योग्य तो मोबदला मिळाला नाही, किंवा त्या व्यक्तीचं जे नॉलेज असतं, त्याचा जो प्रामाणिकपणा असतो, तर तो त्याचं फळ त्याला मिळेल अशी संधी त्या व्यक्तीला मिळाली नाही। मग अशी संधी आपल्याला मिळावी, आपल्या योग्यतेप्रमाणे संधी आपल्याला मिळावी, आपण जे कष्ट करतोय त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा, आणि सर्वात महत्त्वाचं नशिबाची साथ आपल्याला मिळावी, म्हणून लक्ष्मी प्राप्तीचे जे उपाय आहेत किंवा माता लक्ष्मीची जी सेवा असेल ती आपण करायची असते। आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने हेच होतं की आपल्याला योग्य ती संधी मिळते, किंवा जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला अचानक यश मिळतं, योग्य लोकांची संगत आपल्याला लागते, आणि त्याच्यातून फायदा होऊन लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होते। घर बसल्या पैशाचा पाऊस पडत नाही, किंवा घरात झोपून राहिलं आपोआप पैसा येणार, असं अजिबात नाही आहे। आणि माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाहीये। लक्ष्मी म्हणजे बऱ्याच घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा एकोपा असतो, नवरा, मुलं, सासू सासरे सगळेजण एकत्र बसून जेवतात, गप्पा मारतात, घरात आनंद असतो, ज्या घरामध्ये पाहुणे रावळे येत जात राहतात, ज्या घरामध्ये शेजारी पाजारी येतात, ज्या घरामध्ये स्वच्छता असते, ज्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती असते, ज्या घरामध्ये आजी पणजी वडीलधारी मंडळी असतात, ज्या घरामध्ये भलेही कमाई कमी असू द्या, त्या घरामध्ये पैसा टिकतो, त्या पैशाला स्थिरता असते, किंवा घरामध्ये धान्याला बरकत असते, घरामध्ये जो काही चटणी भाकरी स्वयंपाक असू द्या तो चविष्ट लागतो आणि सगळेजण आवडीने खातात, जास्त खरकट टाकून दिलं जात नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा लक्ष्मी प्राप्तीच म्हटलं जातं। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होय। त्याचप्रमाणे चारित्रवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव्य करणे माता लक्ष्मीला आवडते। म्हणूनच आपले घर जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवावे, प्रसन्न घरातील वातावरण ठेवावे, घरातील सर्व माणसं सदाचारी असावीत, उद्योगप्रिय असावीत, शांत, समाधानी, संयमी आणि चारित्रवान असावीत। आणि असं असेल तर त्या घरात माता लक्ष्मी दीर्घकाळ राहते आणि ती आनंदाने वास्तव्य सुद्धा तेथे करते। आणि सर्वात महत्त्वाचं, हस्तरेखांमध्ये सुद्धा आपल्या लक्ष्मीचा वास असतो। म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर दोन्ही हातांकडे बघून, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम, असं बरेच जण म्हणतात बघा। माझ्याही घरामध्ये या गोष्टी केल्या जातात। असं म्हटलं जातं, याचा अर्थ हाताच्या अग्रभागी माता लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो। म्हणून सकाळी उठल्या उठल्या हाताचे दर्शन घेत हा जो वरील मंत्र आहे तो उच्चारून
हात एकमेकांवर घासून नंतर तो चेहऱ्यावर फिरवला जातो आणि यामुळे जी ऊर्जा मिळते ती दिवसभराच्या कामांच्या रगाड्यात आपल्या चेहऱ्यावर झळकत राहत असते. आपले जीवन आपल्या हातांवर अवलंबून असतं. हात शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतात. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत. लिखाण करायचं आहे, सत्कार्य करायचं आहे. ही प्रेरणा, हे चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने आपल्याला मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की माता लक्ष्मी समोरूनच येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शनम म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची असते आणि आपल्या हाती लक्ष्मी वसे असं सुद्धा यामध्ये म्हटलं जातं. भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केलं. त्यावेळी विविध रत्नांबरोबर सागरातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली. जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी भूतलावर अवतार घेतला त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मी सुद्धा विष्णूंची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतरली. देवी लक्ष्मी राम अवतारात सीता बनली, तर कृष्ण अवतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती म्हणून होती आणि कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार असून त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर येणार असे सांगितले जाते. म्हणूनच असं म्हटलं जातं, जिथे विष्णूंचे वास्तव्य आहे तिथे माता लक्ष्मीचा निवास हा असतोच असतो. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपाय तोडगे तुम्ही करत असाल तर त्यासोबतच विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे ना ती आवर्जून करा. कारण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेने तुमच्याकडे पैसा येईल सुद्धा, तुमच्या घरी समृद्धी येईल सुद्धा, पण ती टिकून राहणार नाही. कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाहीये. मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आणि ती वाढत जावी आपल्या घरामध्ये धन संपदा लक्ष्मी, त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करणं आवश्यक आहे. त्यांना घरात स्थान देणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या किंवा जर शक्य झालं तर कोणत्याही पौर्णिमेपासून अगदी दररोज संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते. तर या वेळेमध्ये शक्य झालं तर 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं. 16 वेळा तुम्हाला फलश्रुती सोडून श्री सूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळेला जेव्हा आपण श्री सूक्त म्हणतोय तर त्यावेळेला आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे. या प्रकारे श्री सूक्तम 16 वेळा म्हणायचं आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर शक्य झालं तर 21 वेळा म्हणा, पण ते शक्य नसेल अगदी 3 वेळा 5 वेळा किंवा कमीत कमी 1 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल. सांगायचं तात्पर्य काय की जेव्हाही कधी तुम्ही महालक्ष्मी अष्टक असेल, तुम्ही श्रीसूक्तम असेल म्हटलं तर त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे आवर्जून म्हणा. आणि जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत असेल, तेवढा वेळ तुमच्याकडे असेल, अर्धा तास म्हणण्यासाठी लागतो, तर विष्णू सहस्त्रनाम म्हणा. हे सोन्याहून पिवळा आहे, याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. मी स्वतः सुद्धा ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करते. मी तर अगदी बरेच दिवस जवळजवळ 3 महिने तर रात्री 12 वाजता ही सेवा केली होती. 16 वेळा श्री सूक्तम, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र. ही सेवा जी आहे ती मी केलेली होती आणि याचे जे रिझल्ट आहेत ना तुम्ही स्वतः केल्यावर तुम्हाला याचा अनुभव येईल. आणि परत एकदा सांगते की पैशाचा पाऊस वगैरे नाही, आपण जे कष्ट मेहनत करतो त्याचा योग्य ते मोबदला. तुम्हाला हे माहीत आहे का की देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती सोबत का ठेवली जाते किंवा जवळजवळ का ठेवली जाते, याचे आपल्याला लाभ काय होतात? तर गणरायाला ज्ञानाची देवता म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीला संपत्ती ऐश्वर्याची देवी म्हटलं जातं. दोघांनाही देवघरात एकत्र ठेवलं जातं. दीपावली, अक्षय तृतीया यासारख्या विशेष शुभ मुहूर्तांवर यांची विशेष पूजा सुद्धा केली जाते. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञानाची कमतरता असेल तर तो धनाचा वापर चुकीच्या कामात करू शकतो. म्हणून गणरायाला आणि देवी लक्ष्मीला पूजा स्थानात म्हणजेच देवाऱ्यात एकत्र ठेवलं जातं. दिशेनुसार सांगायचं झालं तर देवघरामध्ये उत्तर दिशेला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणं हे शुभ मानलं जातं आणि गणपतीची मूर्ती सुद्धा उत्तर दिशेला दिशेनुसार ठेवायची असेल तर ठेवणं शुभ मानलं जातं. यामागे सुद्धा एक छोटीशी कथा सांगितली जाते. त्यानुसार भगवान शंकरांनी क्रोधित होऊन गणरायाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले होते. परंतु जेव्हा त्यांना हा आपलाच पुत्र असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी उत्तर दिशेला आपले दूत पाठवले
आणि या दिशेला जो पहिला सापडेल त्याचे फक्त शीर घेऊन येण्यास सांगितलं. भगवान शंकरांच्या आज्ञेचं पालन करत त्यांचे दूत ऐरावत हत्तीचं शीर घेऊन आले. उत्तर दिशेलाच शीर पाहिलं आणि ते घेऊनही आले. गणरायाला ठेवण्यासाठी उत्तर दिशा त्यामुळे जी आहे ती शुभ मानली जाते. आणि माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती गणपतीच्या उजव्या हाताला ठेवायची असते. म्हणजे गणपतीची मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला ठेवायची असते आणि गणपतीच्या उजव्या हाताला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची असते. कारण माता लक्ष्मी ही गणेशाच्या आई समान मानली जाते. त्यामुळे गणपतीच्या उजव्या हाताला आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो सुद्धा असेल तर तो तुम्हाला गणरायाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती घेताना तुम्ही ती पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता, पंचधातूची घेऊ शकता, पण ती भरीव असावी आणि आपल्या अंगठ्यापेक्षा किंवा 3.5 इंचापेक्षा उंच मूर्त्या ज्या असतात त्या देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे खूप मोठीही नसू नये आणि खूप लहानही नाही, अगदी म्हणजे भरीव आणि 3.5 इंचापर्यंतची असावी. त्याचबरोबर माता लक्ष्मीने मांडी घातलेली असावी, माता लक्ष्मी कमळात बसलेली असावी, हसत मुख असावी, माता लक्ष्मी एक पाय कमळामध्ये एक पाय खाली सोडून बसलेली अशी माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ नये किंवा उभी असलेली कमळामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती घेऊ नये आणि ती देवघरामध्ये ठेवू सुद्धा नये. उभ्या माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवू नये. कारण माता लक्ष्मी अगोदरच चंचल आहे, मग ती स्थिर राहणार नाही उभी असेल तर. त्याच्यामुळे उभी मूर्ती सुद्धा आणि उभ्या माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही. उभ्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा उभ्या माता लक्ष्मीचा फोटो जो आहे तो दुकानामध्ये किंवा ज्यांचा बिझनेस वगैरे आहे तिथे ठेवायचा असतो आणि तिथे ठेवणं ते चांगलं मानलं जातं. कारण का माता लक्ष्मी चंचल आहे आणि आपल्याला बिझनेसमध्ये हेच तर हवं असतं की पैसा यावा जावा यावा जावा. म्हणून तुम्हाला बघा बऱ्याच दुकानांमध्ये वगैरे उभ्या असलेल्या माता लक्ष्मीचा फोटो बघायला मिळेल, कारण तिथे पैशाची देवाणघेवाण जी आहे ती चालू राहावी. पण घरामध्ये आपल्याला माता लक्ष्मी स्थिर हवी असते, म्हणून ती कमळात बसलेली, तिचे पाय दिसणार नाही अशी मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे. प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा कमलात्मक मंत्र म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येतो तुम्हाला तो तुम्ही म्हणू शकता. याने सुद्धा लक्ष्मी जी आहे, पैसा जो आहे तो घरामध्ये स्थिर राहतो. आणि सुरुवातीला जे सांगितलं की माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर त्या सुद्धा गोष्टी तुमच्या घरामध्ये टिकून राहतील. आणि तुमच्या घरात त्या गोष्टी होत नसतील तर हळूहळू घरामध्ये सगळं व्यवस्थित म्हणजे माता लक्ष्मीच्या कृपेने त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या घडू लागतील. नमस्कार.